नमस्कार, माझं नाव सुरेश ज्ञानबा खांबलकर, गाव बोरी बुद्रुक, तालुका जिल्हा वाशिम येथील एक छोटासा कास्तकार आहे. आणि मी माझ्या शेतामध्ये 3 वर्षापासून शून्य मशागत तंत्राचा अवलंब करून माझ्या शेतामध्ये मी पिकं घेतली आहेत. अशा प्रकारचे मी 6 पिकं घेतले आणि 7व्या पिकासाठी माझी जमीन सज्ज आहे. शून्य मशागत तंत्राचा उपयोग केल्यामुळे माझा वेळ वाचला, माझा पैसा वाचला. यामध्ये कोणत्याही प्रकारची नांगरणी, वखरणी, डवरणी केलेली नाही. यामध्ये कोणत्याही मजुरांचा उपयोगसुद्धा केला नाही. फार कमी मजूर लागलेले आहेत, ते म्हणजे पीक काढण्यासाठीच. आणि फवारण्यासुद्धा कमी लागलेल्या आहेत. याचं कारण म्हणजे मी जमीन न हलवल्यामुळं या जमिनीतले जे सूक्ष्मजीव आहेत, हे सूक्ष्मजीव जसेच्या तसेच राहिले. त्याच्यामुळे उलट त्यांचा प्रसार वाढला. प्रसार वाढल्यामुळं जमीन माझी नरम भुसभुशीत राहिली आणि पाणी टिकवून ठेवण्याची क्षमतासुद्धा माझ्या जमिनीची वाढलेली आहे. आणि यावर मला मोलाचं मार्गदर्शन म्हणजे संभाजीनगर येथील तंत्रसहाय्यक आदरणीय खंडागळे सर यांचं आहे. आणि ते फोनद्वारे, व्हॉट्सअपद्वारे मला खूप काही वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच मी पुढील वाटचाल करत आहे. मी आपणा सर्वांना, सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपणसुद्धा त्यांच्या मार्गदर्शनानुसार शून्य मशागत तंत्राचा उपयोग करून आपल्या शेतामध्ये आपण जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन, उत्पन्नापेक्षा आपल्या जमिनीची जी पोत आहे, पोत कशी काय सुधारेल, आपल्या जमिनीतील जे जीवजंतू आहे, जीवजंतूचा प्रसार कसा वाढेल, हे गोष्टीचा विचार करून आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये शून्य मशागत तंत्राचा अवलंब करावा. मी गेल्या 3 वर्षापासून आदरणीय खंडागळे सर यांचा सल्ला ऐकला आणि आज माझ्या शेतामध्ये मी माझ्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब, पीएच सुद्धा वाढवला आहे, सामूसुद्धा टिकून ठेवलेला आहे. आणि मी अशाच प्रकारचं पुढेसुद्धा शून्य मशागत तंत्राचा अवलंब करून मी माझ्या शेतात पिकं घेण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. नमस्कार.